मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या आणि पार्थ हे दोघेही आता घरामध्ये येतात. काव्याचा गृहप्रवेश होतो. रम्याला आता खूप वाईट वाटत असतं की पार्थबरोबर माझं लग्न होऊ शकलं नाही. ती रागातच काव्याकडे पाहत असते. त्यानंतर आता मानिनी म्हणते, जीवा बाळा, आता तुम्ही दोघे पुढे या. तेव्हा जीवा आला असं मनातच आता काव्य म्हणते आणि एकदम शांत होऊन जाते. त्याचवेळी मात्र आता तुम्ही दोघेही पुढे या बाळांनो असं मानिनी जेव्हा म्हणते त्यावेळी आता काव्या आणि पार्थ दोघेही मागे पाहतात. तर आता नंदिनी आणि जीवाला असं एकत्र पाहून त्या दोघांचं लग्न झालेलं पाहून आता काव्याच्या आणि पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता काव्या ही लगेच तिथे खाली बसायला जाते, परंतु आता तिच्या हातूनच एक काचेच्या फ्लावर पॉटला धक्का लागतो आणि ते पडून फुटतं. त्यानंतर काव्या आणि पार्थ हे दोघेही आता लगेच पुढे येतात आणि नंदिनी व जीवाकडे पाहतच राहतात. तेव्हा मात्र आता ते दोघेही अगदी थक्क होऊन जातात आणि विचारतात, या दोघांचं लग्न? मग आता विक्रम म्हणतो, हो, या दोघांचं लग्न झालं. अरे, तू जेव्हा काव्याला घेऊन तिकडे गेला होता ना हॉस्पिटलमध्ये, तेव्हा इकडे तर नंदिनीच्या संस्कारांवर त्या गावकऱ्यांनी प्रश्न उभे केले. तिला काय काय नको ते बोलले की तूच पळून गेली वगैरे वगैरे. तर शंकर काय म्हणाला हे सुद्धा आता विक्रम सांगत असतो की असल्या सेकंड हँड मुलीबरोबर मी लग्न करणार नाही. तर नंदिनी आणि जीवा खूप रडत असतात. त्यावेळी नंदिनी आता पार्थकडे तर जीवा काव्याकडे पाहत असतो. मग हे सगळं आता सांगत असताना विक्रमलाही खूप वाईट वाटतं. त्यानंतर विक्रम सांगतो की जीवा स्वतःच म्हणाला की मी करेन नंदिनी बरोबर लग्न. ते जे तिथे घडलं ना ते खरंच कुणालाच बघवत नव्हतं असं म्हणून आता मानिनी सर्वांना सत्य परिस्थिती काय आहे हे सांगत असते. त्यानंतर आता मोठेपणा दाखवून माझ्या जीवाने नंदिनी बरोबर लग्न केलं आणि परिस्थिती सांभाळून घेतली असं आता मानिनी जेव्हा म्हणते ना तेव्हा काव्याचा आता थरकापच उडू लागतो. ती जीवाकडे पाहते. तिला समजतं की जीवाने हे सगळं मुद्दाम केलं असेल कारण मी पार्थ बरोबर लग्नाला उभी राहिले म्हणून. आता पार्थ म्हणतो की अगं आई, पण जीवा आणि नंदिनी? त्याचवेळी मानिनी म्हणते, हो बाळा, अरे आजपर्यंत आम्ही फक्त तुझा समजूतदारपणा पाहिला, परंतु आज आम्ही जीवाच्या मनाचा मोठेपणासुद्धा पाहिलाय आणि आम्हा दोघांनाही त्याचा अभिमान आहे. तेव्हा आता पार्थ हा जीवा आणि नंदिनीकडे पाहतच राहतो. त्याला खरं तर या गोष्टीवर अजिबात विश्वासच नसतो. तर काव्य आता खूप रडू लागते आणि पार्थसुद्धा. मग नंदिनीसुद्धा रडवेल्या चेहऱ्याने आता पार्थकडे पाहत असते. त्याचवेळी मानिनी म्हणते, हे बघ, आम्हा दोघांनाही आता या गोष्टीचा खूप अभिमान आहे की आमच्या जीवाने खूप मनाचा मोठेपणा दाखवून नंदिनी बरोबर लग्न केलं. त्यानंतर विक्रम म्हणतो, बाळा, आम्ही कुणी सुचवण्यापेक्षा नंदिनी बरोबर लग्न करावं हे त्याला स्वतःला वाटलं आणि म्हणून त्याने ते केलं. त्यानंतर आता काव्या एकदम शांत होऊन जाते आणि जीवाकडे पाहतच राहते. ती आता खूप रडत असते आणि मनातच विचार करते, अरे मी आणि पार्थने जे काही केलं त्यामुळे मी एकदम खचून गेले होते रे, परंतु मी पार्थबरोबरचं लग्न मोडणार होते आणि तुझ्याबरोबर लग्न करणार होते, पण तू आता सर्व रस्ते का बंद केले? अरे माझ्या परतीचे रस्ते तूच बंद केलेस जीवा, असं म्हणून आता ती खूप रडू लागते. तर जीवाच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. खूप वेळ काव्याकडे पाहतच राहतो कारण त्यालाही माहीत असतं की काव्याला या गोष्टीचा त्रास होणारच. मग रम्या मात्र हसत असते. त्यानंतर वसू आता पुढे येते आणि काव्याला म्हणते की काव्या, तर काव्या आता लगेच तिचा हात सुद्धा झिडकारते. तेव्हा सर्वजण काव्याकडे पाहतच राहतात. मग आता वसू विचारते, तू का रडतीयस बाळा? अगं, सावित्रीमाई म्हणाल्या होत्या ना की सोयरीक जुळेल पण कठीण आहे. बघ ना, आता तुम्ही दोघीही एकाच घरात राहणार आहात ना आणि एकाच छताखाली. अगं, तुम्ही दोघी बहिणी मिळून आता आपापल्या नवऱ्याबरोबर चांगला संसार करा. आता सोयरीक सुद्धा जुळली असं म्हणून ती उगीच टोमणे मारत असते आणि हे काव्याला बरोबर कळत असतं. सावित्रीमाईंचं बोलणं मात्र सर्वांना आठवत असतं. त्यानंतर वसू टोमणा मारते हे आता मानिनीला समजतं. म्हणूनच ती म्हणते, वसूताई प्लीज, अहो जे होऊन गेलं त्याबद्दल न बोलता आता जे समोर आहे ना आपल्या त्याबद्दल बोलूयात. आपल्या समोर आहे ना त्यावर आपण फोकस करूयात, असं म्हणून आता ती वसूला जरा शांतच राहायला सांगते. विक्रम म्हणतो, हो ताई, बरोबर आहे. त्यानंतर श्रेयाला अजून एक मापटं आता लगेच मानिनी आणायला सांगते. श्रेया लगेच आतमध्ये जाते. त्यानंतर मंजू आता लगेच म्हणते की अरे बापरे, अपशकुन झाला.
तेव्हा काय झालं असं आता सर्वजण तिच्याकडे पाहतच विचारतात. मग आता ती म्हणते, अहो अपशकुनच झाला, कारण लक्ष्मीची ही उलटी पावलं पडली आहेत. ही लक्ष्मीची पावलं आहेत ना, ती देवघरापर्यंत जायला हवी होती, परंतु मधूनच ती उलटी गेली आहेत. तेव्हा काव्या आणि नंदिनीला आता खूप राग येतो की सारख्या सारख्या ह्या दोघीही बहिणी मध्ये मध्ये टोकतायत. काव्याला तर खूपच राग आलेला असतो. तेव्हा वसू आत्या सुद्धा म्हणते की हो ना, अपशकुनच झालाय तसा पाहिलं तर. मुकेश म्हणतो, मंजू तू जरा गप्पच राहा, कारण तू तोंड उघडलं की अपशकुनच होतो नेहमी. मग मानिनी सुद्धा म्हणते, मुलं कोणत्या मनस्थितीमध्ये गृहप्रवेश करतायत ना ते समजून घ्या जरा मंजूताई, मगच बोला. आपण जरा शांत राहायला नको का, असंही ती आता तिला विचारते. तेव्हा मंजू आता गप्प बसते. श्रेया लगेच आता एक माप घेऊन येते. मग मानिनी नंदिनीला म्हणते, बाळा आता गृहप्रवेश कर. आता नंदिनी गृहप्रवेश करणार असते तेव्हा रम्या म्हणते की थांबा. सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात. आता हिचं नवीन काय. तेव्हा रम्या म्हणते, अगं काव्या एक काम कर, तू सुद्धा आता तुझ्या नवऱ्याबरोबर जाऊन उभी राहा. मग दोन्ही जोडप्यांनी छान असं नाव घ्या. तेव्हा असं म्हटल्याबरोबरच सर्वजण आता रागातच रम्याकडे पाहू लागतात. त्यावेळी नंदिनी आता रडत असते. मग आता विक्रम रम्यावर खूपच जोरात ओरडतो, काय ग तुझं हे नवीनच काय आता, असं म्हणून मुलं कोणत्या मनस्थितीत आहे तुला दिसत नाही का, असं विचारतो. तेव्हा आता रम्या ही म्हणते की आत्ताच मामीने सांगितलं ना की सगळं काही विसरून पुढे जायचं, बोलले बाकी काही नाही. तसाही आता नंदिनीने उखाणा पाठ केला असेल, फक्त नवऱ्याचं नाव वेगळं घ्यायचं, त्यात काय एवढं, असं म्हणून आता रम्या नंदिनीकडे पाहते. तर आता सर्वांना रम्याच्या बोलण्याचा अजूनच राग येतो. त्यावेळी वसू आता म्हणते, असू दे ग रम्या, अगं ठरल्याप्रमाणे मनासारखं मनात जो जोडीदार आहे त्याच्याबरोबर लग्न झालं असतं तर नंदिनीने घेतल्याच असता ना उखाणा. पण आता एवढे तमाशे झाल्यानंतर लग्न अशा मनस्थितीत झालंय, त्यामुळे तिचा मूड सुद्धा नसेल उखाणे घ्यायचा, असं म्हणून वसू आता टोमणा मारण्याची एक संधी सुद्धा सोडत नाही. तर आता नंदिनी लगेच आता गृहप्रवेश करणार असते. त्याच वेळी मंजू म्हणते, नंदिनी ऐक ना, अगं काव्याने तर कलश आहे ना तो पार देवघरापर्यंत पोहोचवला होता, तू तरी गृहप्रवेश नीट कर बाई, असं म्हणून आता ती इथे काय घडलं ते सांगू लागते. तेव्हा काव्या खूप रडू लागते आणि जीवाकडे पाहते. तर नंदिनी आता गृहप्रवेश करते. तेव्हा मंजू म्हणते की थांब थांब जरा, असं म्हणून ती पुन्हा एकदा त्या दोघांनाही थांबवते. जीवा आता रागातच मंजूकडे पाहतो. मग त्यानंतर मंजू म्हणते, जीवा अरे नंदिनीचं ठीक आहे, परंतु तू तर तुझ्या मर्जीने नंदिनी बरोबर लग्न केलंय ना, मग तुम्ही दोघेही एक काम करा, हातात हात घ्या आणि असं पुढे या. त्यावेळी आता पार्था नंदिनीकडे पाहतच राहतो. तर काव्या ही जीवाकडे पाहत असते. खूप वेळ ते दोघेही आता एकमेकांकडेच पाहत राहतात. पार्थच्या डोळ्यात आता खूपच पाणी येतं आणि मग नंतर तो नंदिनीकडे पाहतच राहतो. तर आता जीवा लगेच हात पुढे करतो. तर कसा बसा नंदिनी त्याच्या हातात हात देते आणि लगेच गृहप्रवेश करते. लक्ष्मीच्या पावलांनी आता सुद्धा नंदिनी या घरामध्ये गृहप्रवेश करते. आता काव्या पूर्णपणे खचून जाते. त्यानंतर आता सर्वजण आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यानंतर आपापल्या जोडीदाराबरोबर या दोघीही उभ्या राहतात. तर काव्या आता पुढे जायला निघते. तर आता लगेच वसू म्हणते, नाही हा काव्या, अजिबात पुढे जायचं नाही, तू तुझ्या नवऱ्याबरोबरच आता इथे बसायचं. तेव्हा काव्याला खूप राग येत असतो आणि ती रागातच वसूकडे पाहत असते. त्यानंतर आता जीवा हा काव्याकडे पाहतच राहतो. तर नंदिनी ही पार्थकडे पाहत असते. आता दोघांच्याही मनाची घालमेल होत असते. आता काव्या कशीबशी पार्थजवळ बसते. मग आता नंदिनी जीवाजवळ बसते. सर्वजण एकदम शांत शांत असतात. तर मंजू आणि वसू ही दोघीही आता टोमणा मारण्याची एकही संधी सोडत नाही आणि काव्याला चिडवण्याची. त्याचबरोबर आता वसू म्हणते, कल्पना ऐक ना, सर्वांच्या चहा कॉफीचं बघ बरं काहीतरी, आणि गोडाधोडाचं सुद्धा झालं पाहिजे, कारण जीवाचं आणि पार्थचं लग्न झालं, दोन दोन लक्ष्मी आपल्या घरामध्ये आल्या आहेत. त्यावेळी कल्पना हो असं म्हणते आणि लगेच तयारीसाठी सुद्धा जाते. काही वेळानंतर जीवा आणि काव्या दोघेही एकमेकांकडे सतत पाहत असतात. मग आता पुन्हा एकदा वसू म्हणते, खरंच किती सुंदर दिसतायत ना दोन्ही सुद्धा जोड्या, असं म्हटल्याबरोबरच काव्याला खूप राग येतो आणि ती वसूकडे खूपच रागात पाहत असते. आता माझीच दृष्ट लागायची, असं म्हणून आता वसू आत्या लगेच त्या सर्वांची दृष्ट काढू लागते. तर काव्याला अजूनच राग येतो. तर जीवा सारखाच काव्याकडे पाहतो.
त्यानंतर सर्वजण एकदम शांत शांत असतात. कुणी कुणाबरोबर बोलत नसतं की कुणी कुणाकडे पाहतसुद्धा नसतं. मात्र नंदिनी आणि पार्थ हे दोघेही सारखे एकमेकांकडे आता पाहत असतात, कारण त्या दोघांच्या एंगेजमेंटचे सर्व क्षण आता तिला आठवू लागतात आणि त्या स्वप्नांमध्येच ते दोघेही अगदी हरवून जातात. तर पार्थच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग नंदिनीच्या सुद्धा. काही वेळानंतर आता जीवासुद्धा काव्याकडे पाहत असतो आणि त्याच्या डोळ्यात काव्याविषयीचा राग असतो. काव्यासुद्धा जीवाकडे सारखी सारखी पाहत असते. मात्र आता काव्या आणि जीवाला एकत्रच आठवतं की कशा प्रकारे मी दोघांनीही अगदी लग्नाची स्वप्न रंगवली होती आणि हीच स्वप्न अशी तुटून गेली. हे आता आठवूनच ते दोघेही रडू लागतात. त्यानंतर आता पार्थला आठवतं की कशा प्रकारे जेव्हा माझं आणि काव्याचं लग्न झालं तेव्हा नंदिनी ही तेथे आली होती. त्याचबरोबर नंदिनीने एकदाच पार्थला सांगितलं की तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता का? अहो, मी म्हणाला होतात ना एके दिवशी की मी येईपर्यंत थांब म्हणून, आणि मी कितीही वेळ तशी थांबायला तयार होते आणि मग तुम्हाला थांबायला काय झालं होतं असं म्हणून आता ते सर्व क्षण, लग्नाचे सर्व क्षण आता पार्थ आणि नंदिनीला आठवत असतात. तेव्हा ते दोघेही खूपच रडू लागतात आणि नंतर एकदम शांत शांत होतात. त्यानंतर काव्यासुद्धा जीवाकडे पाहत असते. जीवालासुद्धा आता ते सर्व क्षण आठवत असतात. त्याचबरोबर मी जेव्हा काव्याला म्हणालो होतो की तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे ना, तेव्हा काव्या हो म्हणालेली असते. मग आता जेव्हा मी तिला सांगितले की मंगळसूत्र काढ, तेव्हा तेच मंगळसूत्र काढण्यासाठी तिने स्पष्टपणे नकार दिलेला असतो आणि काव्याने आपल्या बाजूने अजिबात स्टँड घेतला नाही. हे जीवाला सारखं सारखं आठवतं आणि म्हणूनच रागाने त्याचे डोळे अगदी लाल झालेले असतात. काव्याला समजलेलं असतं की जीवा हा माझ्यावर खूपच चिडला आहे. त्यानंतर काव्याला आठवतं की कशा प्रकारे या दोघांचाही गृहप्रवेश झाला, म्हणजे नंदिनीताईचा आणि जीवाचा. जीवाने असं का केलं असेल, नंदिनीताईबरोबर लग्न का केलं असेल, हे तिला आता सारखं सारखं आठवतं. त्यामुळेच तिला अगदी सगळं काही हरवल्यासारखं वाटत असतं. आता जीवाला जसा धक्का पार्थ आणि काव्याच्या लग्नाचा बसलेला असतो, तेव्हा तसाच धक्का आता पार्थ आणि काव्याला आणि नंदिनीच्या लग्नाचा धक्का बसलेला असतो. त्यामुळे नंदिनी पार्थकडे आणि जीवा काव्याकडे पाहत असतो. परंतु आता काव्याला समजतं की कुणीतरी माझ्याकडे पाहील आणि मला विचारेल तू जीवाकडे का पाहते. या विचाराने ती आता लगेच आपले अश्रू पुसते आणि दुसरीकडे पाहते. त्यानंतर वसू आता म्हणतेच की तुम्ही सर्वजण एवढे शांत का बसलेले आहात. तर काव्या आणि नंदिनी या दोघीही सारख्या एकमेकींकडे पाहत असतात, पण एकमेकींबरोबर काहीच बोलत नसतात. तेव्हा वसू म्हणते, अरे तुम्ही एवढे शांत शांत का बसले आहात, मला कळतच नाही. नंतर मंजू म्हणते, बापरे, आयुष्यभर लक्षात राहील ना असा सोहळा झालाय. तेव्हा मानिनी आणि युगला आता खूपच राग येतो आणि ते दोघेही आता मंजूला काहीतरी आपणार असतात, पण आता उगीच वाद नको म्हणून ते दोघे गप्प बसतात. तर मंजू म्हणते, एका अर्थीना वसुताई, अगं बरंच झालं, कारण 2-2 लक्ष्मी आपल्या घरामध्ये आल्या आहेत. आता आपल्याला 2-2 सुना असं म्हणून आता मंजू हसत असते. मात्र जीवा आणि पार्थ हे दोघेही रागातच आता मंजूकडे पाहत असतात. तर काव्याला आता या दोघी बहिणींचा खूप राग आलेला असतो, परंतु या क्षणी फक्त ती गप्प बसते. तिचे डोळे आता रागाने लाल झालेले असतात. तर काव्या सारखीच नंदिनीकडे थोडी रागात पाहत असते, कारण तुझ्यामुळे मला या लग्नाला उभं राहावं लागलं असं तिचं आता सारखं सारखं म्हणणं असतं आणि मनात सुद्धा ती तो तसाच विचार करत असते. त्यानंतर आता मुकेशराव म्हणतात, अगं मंजू तू जरा गप्प राहा ग. तेव्हा मंजू म्हणते, तुम्हीच गप्प राहा बरं, मला सारखं सारखं असं टोकत जाऊ नका. मग आता ते मुकेशराव आपले गप्प राहतात. तर आता मानिनी रागातच मंजूकडे पाहते. त्याचवेळी आता मंजू पुढे म्हणू लागते, वसुताई, या सगळ्या गडबडीमध्ये आपलं एक काम राहिलंच ग. त्यावेळी वसू विचारते, अगं कोणतं? मग आता मंजू म्हणते, अगं तांदळात नाव कोरणं, त्याचबरोबर पाण्यात अंगठ्या लपवणं, त्याचबरोबर या दोघांनी त्या शोधणं, हे सगळे खेळ खेळायचे राहून गेले ना. मग आता वसू म्हणते, हो ते तर आहेच. तेव्हा आता मानिनी म्हणते की मंजूताई, हो जरा शांत राहा ना, वेळ काय आहे, आपल्यावर कोणता प्रसंग ओढवलाय, परिस्थिती काय आहे आणि तुम्ही कोणत्या खेळाबद्दल बोलताय, मला तर कळतच नाही.
तेव्हा वसू आता लगेच मंजूची बाजू घेते आणि म्हणते, तूच तर म्हणाली होतीस ना गं सगळं काही विसरायचं आणि पुढे जायचं म्हणून, कुणी काही या दोघांनाही बोलायचं नाही. मग आता आम्ही म्हणतोय की खेळ खेळायचे तर तू का नको म्हणतेस मग? तेव्हा आता मानिनीला अजूनच राग येतो. त्यानंतर वसू आता विचारते, मला काय वाटतंय की हे चौघे जसे एकमेकांकडे सारखे बघतायत तसं आपण सुद्धा नुसतं त्यांच्याकडे बघत बसायचं का? कारण हे नवीन जोडपी आहेत ना, त्यांनी कसं राहायला हवं अगदी नाही हे सर्वजण बघना म्हणजे किती नाराज आहे, यांचा मूड जरा फ्रेश करायला हवं की नको? मग आता लगेच वसू कल्पनाला म्हणते, कल्पना ऐक ना. कल्पना म्हणते, हो चहा कॉफी तयार आहे. त्यावेळी अगं चहा कॉफीचं सोड ग, अगोदर पाणी आणि दूध एका ताटामध्ये घेऊन ये बरं, आणि त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा टाक, रम्या मोठ्यानेच म्हणते. त्यावेळी आता नंदिनी रागातच रम्याकडे पाहते, कारण नंदिनीला माहीत असतं की रम्याला खरंच खूप आनंद झालाय, कारण पार्थ आणि माझं लग्न झालं नाही म्हणून. तर काव्य सगळ्यांकडे अगदी रागात पाहते, रागाने तिचे डोळे अक्षरशः लाल झालेले असतात. मग मंजू म्हणते, कल्पना ऐक ना, अगं तू एक काम कर, तांदळाचं एक ताटसुद्धा घेऊन ये. त्यावेळी कल्पना हो आणते असं म्हणून आता लगेच किचनकडे जाते. तेव्हा वसू म्हणते, अगं श्रेया मदत कर ना जरा तिला. तेव्हा श्रेया लगेच मदतीसाठी तिकडे जाते. तेव्हा पार्थ आता तेथून उठायला जातो. त्याचवेळी आता वसू त्याला जबरदस्तीने खाली बसवत म्हणते, तू कुठे चाललास आता? अरे अजून आपल्याला खेळ खेळायचे आहेत. त्याचवेळी मात्र आता विक्रम म्हणतो की वसुताई अगं त्याला जाऊ दे ना, मुलं सगळी दमली आहेत, तू असं का करतेस ना कळतच नाही. आणि नंदिनी सुद्धा किती त्रासातून आली आहे बरं, काव्य ही हॉस्पिटलमध्ये होती. तर आता जीवाला खूप मोठा धक्का बसतो की काव्या खरंच हॉस्पिटलमध्ये होती आणि मला तर काही माहीतच नव्हतं, असं म्हणून तो काव्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. त्यानंतर विक्रम आता वसूवर जरा ओरडतो आणि म्हणतो, अगं वसूताई नंदिनी सुद्धा किती त्रासातून आली आहे, बिचारीला किडनॅप केलं होतं आणि तू हे सगळं काही असं त्यांना करायला सांगतेस, मला नाही पटत हे. तेव्हा वसू म्हणते, विक्रम अरे असं करून चालेल का, मला सांग ना. अरे लग्नसुद्धा शास्त्राप्रमाणे झालंय ना, हे खेळसुद्धा अगदी शास्त्राप्रमाणे व्हायला नको का? तेव्हा काव्याला आता खूपच राग येतो. ती ताडकन उठते आणि म्हणते की तुम्हाला माहीत आहे लग्न शास्त्राप्रमाणे झालंय की जबरदस्तीने झालं आहे, त्यामुळे तुम्ही जरा जखमेवर मीठ चोळणं ना कमीच करा, असं म्हणून ती वसूला आता खूपच बोलते. तेव्हा आता वसू एकदम गप्प बसते. त्यानंतर आता रम्या म्हणते, अगं काव्या चिल चिल, एकदम चिल हा, आईचं बोलणं फार मनावर घेऊ नकोस तू. त्यावेळी वसू म्हणते, असं कसं मनावर नको घेऊ ग, अगं यांचं खरंच लग्न झालंय. आणि मानिनी अगं तू बघतीयस ना, तुझी थोरली सून घरामध्ये आल्या आल्या कसं बोलतीये मोठ्या माणसांबरोबर. तेव्हा नंदिनी सुद्धा उठते आणि काव्याला शांत करण्याच्या प्रयत्नात असते, परंतु काव्या यावेळी अजिबात शांत राहत नाही. त्यानंतर आता वसू म्हणते, अगं यांच्या आईवडिलांनी यांना संस्कार दिलेत की नाही, अगं मोठ्यांबरोबर या कशाही बोलतायत, यांचं असं ऐकून घ्यायचं का? त्यावेळी रम्या म्हणते, आई अगं चिल ना, तू आल्या आल्या यांना लगेच डोस का द्यायला लागलीस, जरा शांत राहा ग. आणि आता या नाही खेळणार म्हणून काय झालं ते खेळ, आपल्या घरातली मुलं आहेत ना, मुलं तर आपलं ऐकतील ना, मुलं खेळतील ते खेळ, असं म्हणून आता रम्या काही पण बोलू लागते. तेव्हा पार्थ आणि जीवा हे दोघेही खूपच रागात आता रम्या आणि वसू आत्याकडे पाहत असतात, कारण त्या दोघांनाही माहीत असतं की या आपल्याला डिवचतायत. तर आता काव्या ही सगळ्यांकडे खूपच रागात पाहत असते, कारण तिच्या रागाचा पारा आता पूर्णपणे चढलेला असतो. आता सर्वजण काव्याकडे पाहतच राहतात, कारण काव्या ही अगदी बिनधास्त बोलणारी मुलगी असते, त्यामुळे सर्वांना जरा काव्याची आता भीतीच वाटते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता वसू म्हणते की खेळ खेळायला सुरुवात कर पार्थ बाळा. त्यावेळी पार्थ आता खूपच रागात उठतो आणि म्हणतो, बस झालं, झाला तेवढा तमाशा ना, पुरे झाला आता, असं म्हणून तो खूपच भडकतो आणि त्याचे डोळे सुद्धा रागाने लाल झालेले असतात. तो नंदिनीकडे आता खूप वेळ पाहतच राहतो, तर नंदिनी सुद्धा त्याच्याकडे पाहत असते. त्यानंतर मंजू आता काव्याला म्हणते की तू हे लग्न ॲक्सेप्ट कर. त्यावेळी काव्य आता खूपच चिडते आणि म्हणते, एकदम गप्प बसायचं हा, माझ्याजवळ सारखं भुणभुण करायची नाही की हे लग्न ॲक्सेप्ट कर म्हणून. त्यावेळी तुला ॲक्सेप्ट करावंच लागेल हे लग्न. मंजू पुन्हा एकदा म्हणते. काव्य म्हणते, आता निघा इथून, मला नाही करायचं हे लग्न ॲक्सेप्ट. तर दुसरीकडे आता रम्या ही पार्थ विरोधात लगेच नंदिनीला भडकवते, म्हणते की तुम्ही लग्न मंडपामध्ये पाऊल ठेवलं आणि लगेच
पार्थने काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं तेव्हा आता पार्थविषयी मनात नको ते भरवून आता रम्या लगेच पार्थकडे जाते आणि त्याला म्हणते, अरे त्या तुझ्या नंदिनीने कुणाचाच विचार केला नाही. इतक्या हँडसम आणि सॉलिड मुलाला सोडून लग्नातून असं पळून कोण जातं पार्थ, मला सांगणार आहे तू. तेव्हा पार्थ हा खूपच चिडतो, अरे ती मूर्ख मुलगी लग्नातून पळून गेली नंदिनी. तर इकडे नंदिनी आता खूपच रडू लागते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.